वेलकम टू डेली करंट अफेअर. डेली करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज 1 नोव्हेंबर 2020. आजच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अभ्यास प्रश्न दिला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच जे लोक नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया आजच्या जीकेच्या प्रश्नांना. कोणत्या संरक्षण दलाने सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट SAI सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट नामक एक सुरक्षित मेसेजिंग ॲप विकसित केले आहे? कोणत्या संरक्षण दलाने सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट नामक एक सुरक्षित मेसेजिंग ॲप विकसित केले आहे? ऑप्शन ए भारतीय नौदल, ऑप्शन बी भारतीय हवाई दल, ऑप्शन सी भारत तिबेट सीमा पोलीस आणि ऑप्शन डी भारतीय भूदल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी भारतीय भूदल. भारतीय भूदल यांनी सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट साई नामक एक सुरक्षित मेसेजिंग ॲप विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय भूदलाने सिक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट SAI साई नामक एक सुरक्षित मेसेजिंग ॲप विकसित केला आहे. या ॲप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइड मंचासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करते. हे ॲप काय करते तर एक सुरक्षित मेसेजिंग ॲप आहे आणि ॲप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइड मंचासाठी जे अँड्रॉइड मोबाईल वापरतात त्यासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करणार आहे. आणि हे भारतीय भूदलाने विकसित केलेलं आहे किंवा लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने बाय बाय कोरोना या शीर्षकाखाली जगातील पहिले वैज्ञानिक दृष्टीचे कार्टून प्रकाशित केले आहे? कोणत्या देशाने बाय बाय कोरोना या शीर्षकाखाली जगातील पहिले वैज्ञानिक दृष्टीचे कार्टून प्रकाशित केले आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी संयुक्त राज्य अमेरिका आणि ऑप्शन डी ब्रिटन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भारत. भारत या देशाने वैज्ञानिकदृष्ट्या बाय बाय कोरोना या शीर्षकाखाली एक कार्टून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आता हे पुस्तक कोण प्रकाशित केलं बाय बाय कोरोना तर डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे जगातील पहिले वैज्ञानिक दृष्टीचे कार्टून पुस्तक ठरलेले बाय बाय कोरोना या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण तर डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे जगातील पहिले वैज्ञानिकदृष्ट्या कार्टून पुस्तक ठरलेले बाय बाय कोरोना या पुस्तकाचे लेखक आहे. बाय बाय कोरोना या पुस्तकाचे लेखक कोण तर डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव. पुढचा प्रश्न. ही संस्था स्टेट फायनान्स विषयक वार्षिक अहवाल प्रकाशित करते. रिकामी जागा. ही संस्था स्टेट फायनान्स विषयक वार्षिक अहवाल प्रकाशित करते. ऑप्शन ए संबंधित राज्य सरकार, ऑप्शन बी अर्थ मंत्रालय, ऑप्शन सी भारतीय रिझर्व्ह बँक आणि ऑप्शन डी पंतप्रधान कार्यालय. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक ही संस्था स्टेट फायनान्स विषयक वार्षिक अहवाल तयार करते. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट फायनान्स ए स्टडी ऑफ बजेट 2019-2020 अहवाल प्रकाशित केला आहे, जो राज्य सरकारच्या वित्तविषयक बाबीची माहिती देते. भारतीय रिझर्व्ह बँक काय करते तर स्टेट फायनान्स ए स्टडी ऑफ बजेट 2019-20 हा अहवाल प्रकाशित केला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने आणि तो राज्य सरकारच्या वित्तविषयक बाबीची माहिती देतो. पुढचा प्रश्न. छत्तीसगड विधानसभेत मंजूर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार दुरुस्ती विधेयक 2020 यांच्या बाबीतले कोणते विधान चुकीचे आहे? छत्तीसगड विधानसभेत मंजूर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार दुरुस्ती विधेयक 2020 यांच्या बाबीतील कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए कृषी उत्पन्न बाजाराचे नियमन करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देते. ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यापार करण्याचा मंच राज्याच्या नियंत्रणाखाली असणार. ऑप्शन सी मानवीय मंडी तयार केल्या जाणार आणि ऑप्शन डी कृषी व्यवसायाद्वारे खाद्यपदार्थाचा साठा केला जाणार. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कृषी उत्पन्न बाजाराचे नियमन करण्याचे अधिकार यातला ऑप्शन चुकीचा कुठला आहे तर कृषी उत्पन्न बाजार नियमन करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देते. हे पर्याय यामधील चुकीचा आहे. कृषी उत्पन्न बाजाराचे नियमन करण्याचे अधिकार केंद्र सरकारला नसून त्यांनी राज्य सरकारकडेच ठेवलेले आहे.
छत्तीसगड विधानसभेने कृषी उत्पन्न बाजार दुरुस्ती विधेयक 2020 मंजूर केले. त्यामुळे राज्य सरकारला एखादी खाजगी मंडई मानवीय मंडई म्हणून घोषित करण्याचे अधिकार मिळणार. म्हणजे एखादी खाजगी मंडई जर घोषित करायची असेल तर ते अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत. तसेच विधेयक कृषी उत्पन्न बाजाराचे नियमन करण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळालेले आहेत. म्हणजे कृषी उत्पन्न बाजाराचे नियमन करण्याचे संपूर्ण अधिकार हे राज्य सरकारला मिळालेले आहे या दुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया अँड बेंच मार्किंग डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज अहवाल प्रकाशित केला? कोणत्या संस्थेने इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया अँड बेंच मार्किंग डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज अहवाल प्रकाशित केला आहे? ऑप्शन ए पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ऑप्शन बी RAC लिमिटेड, ऑप्शन सी नीती आयोग आणि ऑप्शन डी NTPC लिमिटेड. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नीती आयोग. नीती आयोग या संस्थेने इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया अँड बेंच मार्किंग डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज अहवाल प्रकाशित केलेला आहे. कुठल्या संस्थेने? तर नीती आयोगाने. नीती आयोग, रॉकफेलर फाउंडेशन आणि स्मार्ट पॉवर इंडिया या संस्थेने इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया अँड बेंच मार्किंग डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज अहवाल प्रकाशित केलेला आहे. नीती आयोग, रॉकफेलर फाउंडेशन आणि स्मार्ट पॉवर इंडिया या संस्थांनी या तिघांनी मिळून आहे. नीती आयोग, रॉकफेलर फाउंडेशन, स्मार्ट पॉवर इंडिया या 3 संस्थांनी इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया अँड बेंच मार्किंग डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज अहवाल प्रकाशित केला. 10 राज्यांमध्ये केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार जवळपास 92% ग्राहकांनी त्याच्या आसपासच्या 50 मीटरच्या आत विद्युत पायाभूत सुविधाची एकूण उपलब्धता नोंदवलेली आहे. एकंदरीत सर्वेक्षण केलेल्या 87% ग्राहकांना ग्रीड आधारित विजेची सोय त्यामध्ये दिलेली आहे. तर उर्वरित 13% एकंदर ग्रीड नसलेले स्रोत वापरतात किंवा कोणतीही वीज वापरत नाही. म्हणजे 13% लोक कुठल्याही प्रकारची वीज वापरत नाही. ग्राहक श्रेणीमध्ये दररोज 17 तास यानुसार पुरवठ्याच्या तासात लक्षणीय प्रमाणात सुधारणा झाली आहे. जवळपास 85% ग्राहकांनी मीटर जोडणी केल्याची नोंद या अहवालात केलेली आहे. तसेच 83% घरगुती ग्राहकापर्यंत विजेचा पुरवठा झालेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबीशी इंडिजेन जिनोम प्रकल्प संबंधित आहे? खालीलपैकी कोणत्या बाबीशी इंडिजेन जिनोम प्रकल्प संबंधित आहे? ऑप्शन ए भारतातल्या प्राण्यांचा जीनक्रम, ऑप्शन बी व्यक्तीचा जीनक्रम, ऑप्शन सी कोरोना विषाणूचा जीनक्रम, ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी व्यक्तीचा जीनक्रम. व्यक्तीचा जीनक्रम हा इंडिजेन जिनोम प्रकल्पाशी संबंधित आहे. आता हा प्रकल्प नेमका काय आहे? तर वेगवेगळ्या वांशिकदृष्ट्या विविध पार्श्वभूमीतल्या व्यक्तींचा जीनक्रम जाणून घेण्याकरता इंडिजेन जिनोम प्रकल्प वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद CSIR एप्रिल 2019 पासून राबवत आहे. वेगवेगळ्या वांशिकदृष्ट्या विविध पार्श्वभूमीतल्या व्यक्तींचा जीनक्रम जाणून घेण्याकरता, म्हणजे ज्या लोकांची वेगवेगळी पार्श्वभूमी आहे अशा व्यक्तींचा जीन जाणून घेण्याकरता इंडिजेन जिनोम प्रकल्प वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद CSIRने एप्रिल 2019 पासून ते राबवत आहे. पेशीमध्ये असणारा डिऑक्सिरिब्न्युक्लिक ॲसिड, ज्याला DNA म्हणतात, याचा क्रम हा जीन जिनोम म्हणून ओळखला जातो. त्यात एखाद्या व्यक्तीची संपूर्ण आनुवंशिक माहिती असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची संपूर्ण आनुवंशिक माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी हा इंडिजेन जिनोम प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. पेशीमध्ये असणारा डिऑक्सिरिब्न्युक्लिक ॲसिड, ज्याला DNA असे म्हणतात, याचा क्रम हा जिनोम म्हणजे जनुकीय संरचना म्हणून ओळखला जातो. त्यात एखाद्या व्यक्तीची संपूर्ण आनुवंशिक माहिती असते. म्हणजे संपूर्ण व्यक्तीची आनुवंशिक माहिती त्यातून मिळते. असा हा इंडिजेन जिनोम प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट, जिला असर म्हणतात, असर ही एक संस्था आहे. सर्वेक्षणाच्या संदर्भात खालील दिलेली विधाने विचारात घ्या. ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट, असर या संस्थेने जी सर्वेक्षण केलेलं आहे असरनं,
त्या संदर्भात खालील विधाने दिली आहेत, त्या विधाने आपल्याला विचारात घ्यायची. ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजेच असरने प्रथम या अशासकीय संस्थेने प्रसिद्ध केलेला. ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर किंवा प्रथम या अशासकीय संस्थेने प्रसिद्ध केला आहे. सर्वेक्षण नागरी विकासाच्या पातळीवर अंतर्दृष्टी प्रदान करते. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे? इथे आपल्याला 2 विधान दिलेले आहे. ते असरचा नेमकं काय योगदान काय आहे किंवा त्या संदर्भात कुठलं विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर किंवा प्रथम या अशासकीय संस्थेने प्रसिद्ध केला आहे. तर दुसरं विधान आहे सर्वेक्षण नागरी विकासाच्या पातळीवर अंतर्दृष्टी प्रदान करते. आता पर्याय बघूया. ऑप्शन ए केवळ 1, ऑप्शन बी केवळ 2, ऑप्शन सी 1 आणि 2 दोन्ही बरोबर आणि ऑप्शन डी 1 आणि 2 दोन्ही बरोबर नाही. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए केवळ 1 पहिलं विधान हे बरोबर आहे. ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर किंवा प्रथम ही अशासकीय संस्था प्रसिद्ध करते. आणि हे जे दुसरं विधान आहे सर्वेक्षण नागरी विकासाच्या पातळीवर अंतर्दृष्टी प्रदान करते हे चुकीचं आहे. कारण असरचं काम काय ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचं सर्वेक्षण करते आणि त्यांचा शिक्षणाचा रिपोर्ट प्रसिद्ध करते. त्यामुळे हे पहिलं विधान बरोबर आहे. ॲन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर सर्वेक्षण वाचन आणि अंकगणित कौशल्याच्या बाबतीत ग्रामीण शिक्षणामधील प्रगतीबाबत अंतर्दृष्टी प्रदान करते. म्हणजे असर ही संस्था काय करते तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये वाचन आणि अंकगणित कौशल्य तपासून बघते आणि त्यानुसार आपला अहवाल प्रसिद्ध करते. अहवालानुसार कोविड-19 महामारीच्या काळात सर्वत्र शिक्षणावर परिणाम झालेला आहे. म्हणजे कोविड-19चा जो आता काळ चालू आहे त्या काळामध्ये शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जवळजवळ 20% ग्रामीण मुलांना पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत आणि जवळजवळ 33% ग्रामीण मुलाची शिक्षणाची प्रक्रिया थांबलेली आहे. असरच्या अहवालानुसार जे ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेमध्ये आहेत त्यामधील 20% ग्रामीण मुलांना पाठ्यपुस्तकं उपलब्ध नाहीत आणि जवळपास 33% ग्रामीण मुलाची शिक्षणाची प्रक्रिया थांबली आहे असा त्यांचा अहवाल आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची 19वी बैठक आयोजित केली? कोणत्या देशाने शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्याची 19वी बैठक आयोजित केली आहे? असा कुठला देश आहे ज्याने शांघाय सहकार्य संघटनेच्या अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्याची 19वी बैठक आयोजित केली? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी भारत. भारत या देशाने शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्याची 19वी बैठक आयोजित केलेली आहे. 28 ऑक्टोबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्याची भारताच्या यजमानपदाखाली 19वी बैठक झाली. बैठकीला शांघाय सहकार्य संघटनेचे महासचिव आणि किर्गिज प्रजासत्ताक, कझाकस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्राचे मंत्रीसुद्धा उपस्थित होते. शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना 15 जून 2001 रोजी चीनच्या पुढाकाराने कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी केली. आणि त्यांचे मुख्यालय चीन येथे आहे. ही जी शांघाय सहकार्य संघटना आहे SCO या संघटनेची स्थापना कधी झाली तर 15 जून 2001 रोजी आणि चीनच्या पुढाकाराने कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या सर्व राष्ट्रांमधून त्याची स्थापना झालेली आहे. आणि या शांघाय सहकार्य संघटनेचे मुख्यालय आहे चीनमध्ये बीजिंग येथे. पुढचा प्रश्न. कोणत्या संस्थेने रीडिंग बिटवीन द लाईन्स व्हॉट द वर्ल्ड रिअली थिंक्स ऑफ टीचर्स या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे? कोणत्या संस्थेने रीडिंग बिटवीन द लाईन्स व्हॉट द वर्ल्ड रिअली थिंक्स अँड टीचर्स या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे? ऑप्शन ए वर्की फाउंडेशन, ऑप्शन बी वर्ल्ड एज्युकेशन फाउंडेशन, ऑप्शन सी स्टुडंट्स ट्रस्ट आणि ऑप्शन डी एज्युकेशन कॅन नॉट वेट. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए वर्की फाउंडेशन. वर्की फाउंडेशन या संस्थेने रीडिंग बिटवीन द लाईन्स व्हॉट द वर्ल्ड रिअली थिंक्स ऑफ टीचर या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
आता वर्की फाउंडेशन नेमकं काय? तर ब्रिटनच्या वर्की फाउंडेशन या संस्थेने रीडिंग बिटवीन द लाईन्स व्हॉट द वर्ल्ड रिअली थिंक्स ऑफ टीचर्स या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील 35 देशामध्ये सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेल्या अहवालात शिक्षकाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केलेले आहे. एकूण 35 देशाचं या संस्थेने सर्वेक्षण केलेलं आहे आणि या सर्वेक्षण करून झाल्यानंतर या अहवालात शिक्षकांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन त्यांनी केलेले आहे. शिक्षकाच्या आणि शिक्षकाच्या स्थितीबद्दल लोकांचे मत या दृष्टीने भारताला या बाबतीत 6वा क्रमांक मिळालेला आहे. वर्की फाउंडेशनने जे आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्या अहवालामध्ये भारताला 6वा क्रमांक मिळाला आहे आणि शिक्षकांचे आणि शिक्षकाच्या स्थितीबद्दल लोकांचे मत या दृष्टीने भारताला 6वा क्रमांक मिळालेला आहे आणि एकूण त्याने 35 देशाचे सर्वेक्षण केलेले आहे. पुढचा प्रश्न, चीनच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय? चीनच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय? ऑप्शन ए डेलियन, ऑप्शन बी फ्लोटासुइजा, ऑप्शन सी लिओनिंग आणि ऑप्शन डी शेंदेंग. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी शेंदेंग. चीनने शेंदेंग या पहिल्या स्वदेशी शेंदेंग हे चीनचं पहिलं स्वदेशी विमानवाहू जहाजाचं नाव आहे. चीन त्याचा पहिला स्वदेशी विमानवाहू जहाज तयार करीत आहे आणि त्याचे शेंदेंग असं नाव आहे. आता चीनकडे 2 विमानवाहू जहाज आहेत. चीनकडे किती विमानवाहू जहाज आहे? तर चीनकडे 2 विमानवाहू जहाज आहे. त्यातलं पहिलं कुठलं आहे तर शेंदेंग. आजचे आपले सर्व प्रश्न संपलेले आहे. कालचा अभ्यास प्रश्न, कोण नाईट ऑफ द रेस्टलेस स्पिरिट्स हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे? कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अभ्यास प्रश्न दिला होता, तो प्रश्न बघूया. कोण नाईट ऑफ द रेस्टलेस स्पिरिट्स हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे? ऑप्शन ए सरबरीत सिंग, ऑप्शन बी विवेक मेहरा, ऑप्शन सी विवेक अग्निहोत्री आणि ऑप्शन डी चेतन भगत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सरबरीत सिंग. सरबरीत सिंग हे नाईट ऑफ द रेस्टलेस स्पिरिट हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे. नाईट ऑफ द रेस्टलेस स्पिरिट्स या पुस्तकाचे लेखक कोणतं? सरबरीत सिंग. आजच्या व्हिडिओचा अभ्यास प्रश्न, कोणती व्यक्ती डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार 2020 ची विजेता ठरली आहे? कोणती व्यक्ती डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार 2020 ची विजेता ठरली आहे? ऑप्शन ए अर्जुन व्ही शेनॉय, ऑप्शन बी अनुभव श्रीवास्तव, ऑप्शन सी वामन मेश्राव आणि ऑप्शन डी सतीश मिश्रा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच जे लोक नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.